हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. मी तुमच्यासाठी आज बटाट्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आले. बटाटे घेतले, मी पाहू शकता तुम्ही 3 बटाटे घेतले. एकेकडे शेंगदाणे मी भाजून घेतले. आंबळ भाजून घ्यायचे शेंगदाणे, लय पण जाळायचे नाही शेंगदाणे. खोबरं घेतलं, मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या घेतल्या, मी कोथिंबीर घेतली, लसूण घ्यायचा. पाहू शकता बटाटे मसाला मी भाजून घेतलाय सगळा. खोबरं तुम्ही पाहू शकता, मी मसाला काढून घेतला आहे. मी बटाट्याची भाजी करायची पिवळी अशी. मी 3 बटाटे घेतले, शेंगदाणे घेतले, खोबरं घेतलं, मिरच्या, लसूण मी भाजून घेतलं आहे तेलामध्ये. असं मिरच्या पण भाजून घेतल्या, शेंगदाणे भाजून घेतले. आणि आता मी बटाटे कट करून घेणार आहे. आणि हो मसाला मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचा बारीक एकदम. बटाटे कट करून घेणार आहे मी आता. तुम्ही पाहू शकतात, मी बटाटे कट करून घेतले. 3 बटाटे घेतले, कट करून घेतले. कढई ठेवली, हे गॅस पेटून. इकडे शेंगदाणे, खोबरं आणि मिरच्या, लसूणाचे मसाला काढून घेतला आहे, ते दळून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात बारीक. आता कढई ठेवली मी, त्याच्यात तेल टाकायचं. दोन ते 3 वगैरे तेल घ्यायचं. थोडेसे तेल गरम झाले, थोडे जिरे टाकायचे. जिरे असे तडतडायला लागले, हळद टाकायची, अर्धा चमचा हळद, थोडे धने पावडर टाकायची. आणि बटाटे त्याच्यात सोडून द्यायचे, त्याला परतून घ्यायचे बटाटे चांगले. सगळे बटाटे असे त्याला परतून घ्यायचे. गॅस असं थोडा मिडियम करायचा. बटाटे परततात त्यावर हा मसाला मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचा. तेलात असे बटाटे परतून घेतले मी छान असे, होऊ शकता. तर त्याच्यात हा तळलेला मसाला टाकायचा. मसाला असं छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये सुद्धा. मसाला परतताना त्याला असं हलत राहायचं, जेणेकरून तो मसाला खाली डागत नाही. असं चांगला असा मिडियम गॅसवर परतून द्यायचा. त्याला असं तेल थोडंसं सुटस तर कलर चेंज होतं परतून द्यायचा. मसाला असा परतला आहे, होऊ शकता. त्याच्यात पाणी टाकायचं आणि बटाटे शिजून द्यायचे चांगले. बटाटे शिजून थोडा रसा राहीन असं पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढं पाणी लागेल. तुमच्या 2 माणसांची भाजी, 3 माणसांची. आता हे मी 3 माणसांची भाजीचं रसा धरला आहे. उकळी येऊसार फुल गॅस करायचा. एवढं पाणी धरलं आहे बटाटे शिजवायला. चांगली उकळी येऊन द्यायची त्याला. आता माझ्या बटाट्याच्या भाजीला उकळी आली आहे. गॅस थोडा मिडियम करायचा, शिजवून द्यायचे बटाटे चांगले असे. शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिट शिजवून द्यायचे बटाटे.
माझं कालवण शिजून झालं आहे, बटाट्याचा रस्सा शिजून झालेला आहे. हे शिजले. हे कसं माहीत का, बटाट्याचा तुकडा झाला की ते शिजले असे कळतं. हे सहजपणे तुकडा हे दाबले गेले की ते शिजले म्हणून समजतं. आणि त्याला किती छान असे तेलाचे बी हे आले. त्याला मी काहीच नाही घातले, फक्त शेंगदाणे, लसूण, खोबरं, मिरच्या, हिरव्या मिरच्या किंवा असं लाल तरीचा मसाला घाला, हे घाला, ते घाला, असं काहीच नाही घातलं आहे. सिंपल आणि साध्या पद्धतीनं बटाट्याची पिवळ्या रश्श्याची भाजी केली मी. पाहू शकता उकळी आली, ती शिजली आहे. आता त्याच्यात छान अशी कोथिंबीर घालायची, छान अशी कोथिंबीर घालायची. पाहू शकता किती छान अशी कोथिंबीर आली आहे. आता गॅस बंद करून टाकायचा. तुम्ही पाहू शकतात पद्धतीनं. तुम्हाला आवडल्यास अशी बटाट्याची भाजी तुम्ही करून पहा घरच्या घरी. एकदा तरी तुम्ही करून पहा, टेस्ट कशी लागते त्याची. आवडल्यास तुम्ही बी करून पहा आणि दुसऱ्यांना बी शेअर करा.